ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही भारताच्या लष्करानं दहशतवादाविरुद्ध केलेली अत्यंत निर्णायक कारवाई होती. एखाद्या धर्माच्या विरुद्ध किंवा एखाद्या धार्मिक स्थळाविरुद्ध भारतीय लष्कराने ही कारवाई केली नव्हती, तर भारताच्या सार्वभौमत्वाला ललकारणाऱ्या भिंद्रनवाले सारख्या दहशतवाद्याचा पूर्णतः बिमोड करण्यासाठी केलेली अत्यंत महत्वाची अशा प्रकारची लष्करी कारवाई होती. ज्या प्रकारे अहमद शाह अब्दालीनं भारतावर आक्रमण केलं त्याची तुलना भारतीय लष्कराच्या अत्यंत महत्वाच्या अशा या ऑपरेशन ब्ल्यू स्टारशी करणं, त्याला काळा दिवस म्हणून संबोधणं, यावरून स्पष्टपणे दिसतं की या कॅबिनेट मिनिस्टरचा इतिहासाविषयीचा एकूणच अभ्यास अत्यंत कच्चा आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भारतीय लष्कराच्या एकूणच शौर्याविषयी, त्याचबरोबर त्यांच्या मनोधैर्याविषयी कुठलाही विचार न करता फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकारचं विधान या कॅबिनेट मिनिस्टरने केलेलं दिसतंय. मुळातच आज घडीला शिरोमणी अकाली दलाचे नेते सुद्धा या टकसाळी हेडक्वार्टरमध्ये जाऊन अशा प्रकारचे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करत नाहीत, पण राजकीय दृष्ट्या फायदा उचलण्यासाठीच येणाऱ्या काळामध्ये पंजाबमध्ये ज्या राज्य विधानसभेच्या निवडणुका आहे तिथे एका विशिष्ट गटाचा आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून अशा प्रकारे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करणं, भडकाऊ विधान करणं, असं काम हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर पंजाबमध्ये जाऊन करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. एका बाजूला ऑलरेडी पंजाबमध्ये पुन्हा दहशतवादाला बळ मिळावं, खलिस्तानी मुवमेंट ही पुन्हा त्या ठिकाणी फोफावी म्हणून पाकिस्तानचं ISI हे विशेष प्रयत्न करतंय आणि त्याला एक प्रकारे आगीत तेल ओतण्याचंच काम या कॅबिनेट मिनिस्टरच्या म्हणजेच गिरीश महाजन यांच्या विधानानं स्पष्टपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणाची तुलना ही भारताच्या लष्कराच्या या निर्णायक कारवाईशी संबंधित करणं, याला काळा दिवस म्हणणं म्हणजेच एक प्रकारे भारताच्या लष्कराच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एवढंच नाही तर जनरल अरुण कुमार वैद्य जे भारताचे सुपुत्र होते त्यांनी सुद्धा याच लष्करी कारवाईच्या अनुषंगानं आपला प्राण त्या ठिकाणी गमावला, आपलं बलिदान त्या ठिकाणी दिलं. भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना सुद्धा बलिदान याच कारणासाठी द्यावं लागलं. मग या मोठ्या नेत्यांची, त्याचबरोबर मोठ्या लष्करी नेत्यांचं जे बलिदान आहे त्यालाच एक प्रकारे अंडरमाइन करण्याचं काम, त्यालाच एक प्रकारे झुकवण्याचं काम आणि भारतीय लष्कराचं मनोधैर्य कमी करण्याचं काम अशा प्रकारे संवैधानिक पदावर बसणाऱ्या एका कॅबिनेट मिनिस्टरनं करणं हे पूर्णतः चुकीचं आहे आणि त्याचा संपूर्णपणे निषेध करणं हेच या ठिकाणी योग्य ठरणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.